प्री क्वार्टरचा शेवटचा सामना माहीमचा महाराजा ब विरुद्ध JKG. माहीमचा महाराजा बी संघाकडून सलांचे फलंदाज स्ट्राईकला तो सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला तो गणेश. JK संघाचा पहिल्या डग घेऊन स्वतः कर्णधार सुमित. पाहूया पहिले षटक, पहिले चेंडू राईट आर्म राऊंडचा मारा. बॉलिंग पॉवर प्ले षटक. पहिला चेंडू अवांतर धाव. धावसंख्येला सुरुवात झाली माहीमच्या 12 बी संघाकडून. धावसंख्या झाले 1. पहिला चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्या झाले 2. दोन्ही धावा अवांतर आल्यात. पहिला चेंडू 2 अवांतर धावानंतर सुमित. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत 1 निभार. धावसंख्या होते 3. सलग 3 अवांतर धावा लागतात सुमित. पाहूया आता पंचांनी नो घोषित केला. विकेटच्या बाहेर पडला चेंडू. पंचांनी नो घोषित केला. यापुढे चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्रीडचा चेंडू. पहिला चेंडू फ्री चेंडू असल्यामुळे सिद्धार्थला जीवदान मिळतोय. एक चेंडू होता. धावसंख्या होत्या 4. सुरेख चेंडू होता. फ्रीडचा चेंडू होता. फलंदाजाला संधी होती षटकार चौकार मारायची. फलंदाज हुकतोय आणि एक निर्धाव चेंडू जातोय. एक चेंडू 4 धावा बिनबाद. पाहूया दुसरा चेंडू. सुमित राईट आर्म राऊंडचा मारा. सुरेख चेंडू एवढा सुरेख फटका जेलवाई संधी पाहूया. आणि सुरेख चेंडू पहिला झटका लागतोय सिद्धार्थच्या रूपात. वैयक्तिक 0 धावा करून बाद झाल्यात. पहिले 4 अवांतर धावा टाकलं. त्यानंतर चांगला कमबॅक केलाय ते गोलंदाज सुमित यांनी. आणि पहिला झटका लागतो तो माहीमच्या महाराजा ब संघाला सिद्धार्थच्या रूपात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आता JK संघाकडून. पाहूया मैदान नवीन फलंदाज उदय. पाहूया एका विकेट नंतर सुमित कशा प्रकारे गोलंदाजी टाकतोय. तिसरा चेंडू. सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका. चेंडू जातोय
सीमा रेषा पार, चौकार आल्या आल्या आपले इरादे पक्के करतोय तो उदय. पहिल्या चेंडूवर हानामानी केली आणि पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 4 ने भरतोय. धावसंख्या होत्या ती 8. 3 चेंडू 8 धावा, 1 गडी बाद. बघूया चौथा चेंडू बॉलिंग पॉवर षटक आहे. 8 धावा, चौथा चेंडू. अवंतर धाव, धावसंख्या 1 निभर, धावसंख्या 9. 3 चेंडू 9 धावा. पाहूया चौथा चेंडू. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू पूर्ण, धावसंख्या झाले 9, 1 गडी बाद. पाचवा चेंडू. पाहूया पाचवा चेंडू. सुमित राईट आर्म राऊंडचा मारा, स्ट्राईकला उदय. सुरेख चेंडू, चेंडू पडल्यावरती विकेटवर थोडा खाली राहिला, पण काही कळलं नाही. 5 चेंडू पूर्ण, धावसंख्या झाली ती 9, 1 गडी बाद. शेवटचा चेंडू बॉलिंग पॉवर षटक आहे. या षटकात जास्त धावा येतात, पण सुमित यांनी पूर्णपणे बांधून ठेवले आहे. पहिल्या अवांतर धावा दिल्या होत्या 4 सलग. त्यानंतर चौकार आला आणि 1 गडी मिळवलाय सुमित यांनी. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न हुकतोय, चांगलं यश तिकडे. षटक क्रमांक 1 पूर्ण होत्या, धावसंख्या होत्या 9, 1 गडी बाद. पाहूया संघाचा दुसरा वैयक्तिक पहिल्या ठिकाणी वंश. राईट आर्म ओव्हरचा मारा. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता तिकडे. सुरेख क्षेत्ररक्षण अनिकेत पाला यांच्याकडून. एका धावेवर समाधान. धावसंख्या 1 निभर होत्या, धावसंख्या होत्या 10. 1 षटक 1 चेंडू, धावसंख्या 10.
पाहूया दुसरा षटक. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू वंश. अवांतर धाव. धाव संकेत एक नि वाढ. अवांतर धाव. धाव संकेत एक निवर. धाव संकेत 11. एक षटक एक चेंडू 11 धावा एक गडी बाद. पाहूया दुसरा चेंडू वंश. सुंदर चेंडू. चेंडू पायाला आदळला आणि पंचांनी तो आउट घोषित केला. दुसरा झटका लागतोय तो उगदाच्या रूपात. सुंदर गोल पाहायला मिळते आपल्या JK संघाकडून. हवे एक षटक दोन चेंडू 11 धावा 2 गडी बाद. आता मैदानात नवीन फलंदाज यश उर्फ डॅनी. या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पण खूपच सुरेख गोल करतो वंश. एका साईडने बांधून ठेवलंय. पाहूया तिसरा चेंडू एका विकेट नंतर. पाहूया तिसरा चेंडू. सुरेख चेंडू आणि सुंदर गोलंदाजी वंशाकडून. पहिल्या चेंडूवर एक हार्ड हिटर फलंदाज यश डॅनी यांना बाद केलाय आणि तिसरा झटका लागतोय तो भाईंचा मार्जा ब संघाला. गोल्डन डकचे शिकार होतात ते यश. खूपच सुरेख गोंधळी पाहायला मिळते आपल्या JKG संघाकडून. वंश ऑन हॅट्रिक. या पहिल्या सुद्धा एक हॅट्रिक झाली होती ती प्रणय साई माऊली संघातून प्रणयने घेतली होती कालच्या सत्रात. आता पाहूया हॅट्रिक चेंडू आहे वंश कशा प्रकारे हाताळतोय. आता मैदानात नवीन फलंदाज ओमकार हॅट्रिक चेंडूला फेस करायला. मैदानात नवीन फलंदाज ओमकार. खूपच सुरेख गोलंदाजी टाकतो तो वंश. दोन धावा खर्च केला आणि 2 महत्वाचे गडी बाद केल्यात वंश यांनी. 3 चेंडू झाल्यात. धावसंख्या झाल्या 11. 3 गडी बाद. पाहूया चौथा चेंडू हॅट्रिक चेंडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी टाकतो वंश. अवंतर धावसंख्येने 1 निबर. धावसंख्या होते 12. अजून सुद्धा हॅट्रिकची संधी असणार आहे वंश यांच्याकडे. 3 चेंडू 12 धावा 3 गडी बाद. पाहूया हॅट्रिक चेंडू स्ट्राईकला येतो ओमकार. चेंडूला सुरेख फटका. चेंडू जातोय फ्लॅट. षटकारा करता धावसंख्या 6 निबर होत्या. धावसंख्या होत्या ती 18. हॅट्रिकचा चेंडू होता. चांगला समाचार घेतला फलंदाज ओमकार यांनी आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार 6 धावांकरता. पाहूया दुसऱ्या कडे शेवटे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया एका षटकारानंतर वंश कशा प्रकारे गोलंदाजी टाकतोय आणि फलंदाज ओमकार कशा प्रकारे फलंदाजी करतोय.
पाचवा चेंडू. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न हुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडू पूर्ण. धावसंख्या झाली ती 18. 3 गडी बाद. एका षटकारानंतर दबाव येतो गोंदावरती, पण वंशच्या काहीच दबाव आला नाही आणि त्यांनी एक निर्धाव चेंडू टाकलाय. पाहूया दुसऱ्या कडचा शेवटचा चेंडू. पाहूया दुसऱ्या कडचा शेवटचा चेंडू. वंश. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकॉल मध्ये चेंडू. षटक क्रमांक 2 पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाले 18. 3 गडी बाद. पाहूया आता वैयक्तिक पहिलं व संघात दिशाड घेऊन येतो गिरीश. पाहूया तिसरा षटक. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच होता तो गिरीश. फलंदाज कमाल केली होती. 1 चेंडू 3 धावांची गरज होती. षटकार मारला होता. आता पाहूया गोलंदाज कशा कमाल करतोय तो गिरीश. राईट ऑफ ओव्हरचा मारा. सुरेख चेंडू. चेंडूने उसळी घेतली आणि जाऊन डायरेक्ट गणेशांच्या तोंडावरती आदळला. सुरेख चेंडू होता. चेंडू उसळी घेतली होती. पाहूया दुसरा चेंडू. गिरीश. पाहिजे अपील केलं त्यांनी. विकेट पटकावत होतो गिरीश. फलंदाज कमाल केली होती मागच्या सामन्यात, पण गोलंदाज कमाल करतो गिरीश आणि आपल्या संघाच्या विरुद्ध खेळतोय. कारण की तो माहीमचा महाराज संघाकडून पहिला खेळत होता, पण आता तो त्यांच्या अपोजिट संघाकडून खेळतोय गिरीश आणि चांगली कामगिरी करतोय. आणि जे काही संघाला एक चांगला खेळाडू मिळतोय तो गिरीशच्या रूपात. आता मैदानात नवीन फलंदाज अंकित. एक चांगला फलंदाज होता तो गिरीश याला माफ करा, एक चांगला फलंदाज होता. गणेश याला पंबूत परतवलाय गिरीश यांनी. पाहूया आता 2 चेंडू. धावसंख्या झाले 19. आता 4 गडी बाद. एक माहीमचा महाराज संघ एक मजबूत संघ होता. त्या संघासमोर एवढी चांगली गोलंदाजी करत होते JKG संघ. पाहूया तिसरा चेंडू. तर मैदानात नवीन फलंदाज तो अंकित. पाहूया तिसरा चेंडू. गिरीश. अवंतर धावसंख्येत एकनी वाढ होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावसंख्येवर. डबल फिगर 20 धावा. 2 षटक 2 चेंडू 20 धावा 4 गडी बाद.
पाहूया तिसरा चेंडू. सुरेख चेंडू. चेंडू आदळला आणि धाव बाद होतोय तो. अंकित खूपच सुरेख गोल तिकडे पाठी चांगला कव्हरअप केला कर्णधार सुमित यांनी आणि चेंडू फेकून दिला यष्टीवर आणि धावबाद झाले ते. अंकित 5वा झटका लागतोय. अर्धी टीम पवेलियन मध्ये जाते ती माहीमचा मार्ग ब संघाची पूर्णपणे बांधून ठेवल्या ते जे काही संघाच्या गोलंदाजांनी. गिरीश सुंदर गोंधळ टाकतोय. धाव संघाला ती 20. मैदान नवीन फलंदाज ऋत्विज. तीन चेंडू. धाव संघाला 20. पाहूया चौथा चेंडू. गिरीश. अवांतर धाव. धाव संख्येत 1 निबर. धाव संख्येत 21. 3 चेंडू 21 धावा. 5 गडी बाद. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू. गिरीश स्ट्राईकला जाऊ. चौथा चेंडू. सुरेख चेंडू तेवढा सुरेख पाठी कव्हरअप करतात ते स्वतः कर्णधार सुमित. खूपच जोरदार गोलंदाजी होते गिरीश यांच्याकडून पण चांगला तिकडे कमबॅक तिकडे चांगला कमबॅक मिळते गोलंदाजाला सुमित यांच्याकडून. चांगलं तिकडे कव्हरअप करतात पाठवून यष्टकच्या पाठी. पाहूया 5वा चेंडू. सुरेख चेंडू तेवढा सुरेख पद्धतीने खेळून काढला. एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 22. 2 षटक 5 चेंडू 22 धावा. 5 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. स्ट्राईकला तो ओमकार एका षटकाराचा खेळतोय 6 धावांवर. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3 पूर्ण होते. धावसंख्या होते 22. 5 गडी बाद. सुरेख गोलंदाजी केले आहे गिरीश यांनी. केवळ 4 धावा करता गेल्या आणि 2 गडी बाद केले आहेत. पाहूया आता चौथा घेऊन कोण येतोय. आता मैदानात नवीन गोलंदाज
रोशन वैयक्तिक पहिलं व संघात चौथ्या घेऊन आला रोशन. हा सुद्धा गोलंदाज माहीमचा महाराजा संघाचा आहे, त्यांच्या विरोधात खेळतोय. कारण की तो ज्या संघात खेळतो तो संघ पराभूत झाला आहे, माहीमचा महाराजा असंघ. पण आता तोच खेळाडू खेळतो तो JK संघाकडून. पाहूया चौथं षटक. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू रोशन राईट आर्म राऊंडचा मारा. एक माहीममधील एक उत्कृष्ट गोलंदाजच्या यादीत असतो हा गोलंदाज. पाहूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघाविरुद्ध. चौथ्या षटकातला पहिला चेंडू रोशन राईट आर्म राऊंडचा मारा. सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका. एका धावेवर समाधान. धावसंख्येत एकनी भर होत्या, धावसंख्या होत्या 23. दुसरा चेंडू चौथ्या षटकातला दुसरा चेंडू रोशन आता स्ट्राईक ओमकार एका षटकारासाठी खेळतोय 6 धावांवर. सुरेख चेंडू. चेंडू पाला जळला आणि एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू पूर्ण, धावसंख्या 23. 5 गडी बाद. खूपच सुरेख गोंधळ पाहण्यात JK संघाकडून. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर वंशाने चांगली गोंधळ केली, 3 धावा दिला केवळ. माफ करा, वंशाने 9 धावा केल्या, त्यानंतर गिरीश यांनी 4 धावा दिल्यात. आता चौथं षटक रोशन 2 चेंडू 1 धावा खर्च केल्यात. पाव्यात अजून पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. तिसरा चेंडू रोशन. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. बाईसच्या रूपात 1 धाव. धावसंख्या एकने भर होत्या, धावसंख्या धावून बसल्या 24. 3 चेंडू 24 धावा, 5 गडी बाद. खूपच सुरेख काट गोलंदाज टाकतो तो रोशन, पण क्षेत्ररक्षकांकडून त्याला साथ नाही मिळत आहे, त्यामुळे 22ची 1 धाव गेली आहे. धावसंख्या 24. पाहूया चौथा चेंडू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू पूर्ण, धावसंख्या 24. पाचवा चेंडू खूपच सुरेख गोंधळ पाहायला मिळते आपल्या JK संघाकडून. पूर्णपणे बांधून ठेवल्या माहीमचा महाराजा ब संघाला. पाचवा चेंडू रोशन. पुढे चेंडू पाहायची संधी आहे, पण चेंडू पडतात नो मॅच लँड मध्ये. एका धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 25. 5 चेंडू पूर्ण, 25 धावा.
शेवटचा चेंडू, चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. सूर्य चेंडू जेली संधी आहे, पावा जेल होते की नाही. कर्ण्यांनी आणि सुंदर जेल घेतला कर्ण्यांनी आणि गडी मिळवतो तो रोशन आणि चांगला जेल घेतलाय तो कर्ण्यांनी. बघायला गेलं तर जे के संघाकडे 3 ते 4 खेळाडू आहे, फुटबॉल खेळतात पण क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं नाव कमवताना दिसत आहेत ते जे के संघाचे क्षेत्ररक्षक. आता मैदान नवीन फलंदाज आलाय तो आशिष. मागच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी केली होती आशिष यांनी. धाव सांगायला 25, 6 गडी बाद, 25 धावा. खूपच सुरेख गोंधळी पाहायला मिळते आपल्या जे के जी संघाकडून. कारण माहीमचा महाराज संघ बघायला गेला तर उत्कृष्ट खेळाडू या संघात भरलेले आहेत. जो कवटीसाठी बोलत प्रसिद्ध संघ असतात ते माहीमचा महाराज ए आणि बी संघ. त्या संघाविरुद्ध चांगली गोंधळी टाकतात ते जे के जी संघ. सुंदर गोंधळी मारा पाहायला मिळतो आपल्याला. खूपच सुरेख गोंधळी पाहायला मिळाला रोशन यांच्याकडून. आता पाहूया रोशनच्या पावलावर पाऊल ठेवून गिरीश कशा प्रकारे गोंधळी काढतोय. मागच्या षटकात केवळ 4 धावा खर्च केला होत्या, 2 गडी मिळवल्या होत्या. बघूया 5वा षटक, 5व्या षटकाचा पहिला चेंडू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 22च्या रूपात एक धाव. धावसंख्या 1 निवर. धावसंख्या झाली ती 26. खूपच सुरेख गोलंदाजी. पाहूया दुसरा चेंडू. गिरीश स्ट्राईकला तो आशिष. सुरेख चेंडू, तेवढा सुरेख. खूपच सुरेख चेंडू. फलंदाला काही काळ नाही. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण घेतलं चेंडूने. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती ती स्थिर 26 धावसंख्येवरती. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या जे के जी संघाकडून. जेव्हा हा संघ खेळायला आला होता मैदानात तेव्हा वाटलं नव्हतं की हा संघ प्री क्वार्टरमध्ये सुद्धा प्रवेश करेल, पण या संघाने चांगल्या प्रकारे खेळ दाखवून प्री क्वार्टरमध्ये खेळतोय आणि चांगल्या संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी करतायत ते गोलंदाज. पाहूया तिसरा चेंडू. गिरीश. सुरेख चेंडू, पण तिकडे यशच्या साथ मिळत नाही गोलंदाजाला. 22च्या रूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावसंख्येवर. सुरेख गोलंदाज टाकतात ते गोलंदाज गिरीश, पण त्यांना काही साथ नाही मिळत आहे यष्टिरक्षकाची. पावे तर रोशन यष्टिरक्षक करतात का. चौथा चेंडू. गिरीश 5व्या षटकातला चौथा चेंडू. सुरेख चेंडू. तेवढा सुरक्षित रोशन यांच्याकडून धावसंख्येत 1 ने वाढ होत्या. धावसंख्या 28 धावसंख्येवरती. 4 षटक, 4 चेंडू, 28 धावा, 6 गाडी बाद. जवळजवळ बॉल टू बॉल चालू आहे सामना. 5वा चेंडू.
सुरेख चेंडू, सुरेख फटका, चांगला तिकडे कमबॅक, चांगला तिकडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला जे के संघाकडून. 5 षटक, माफ करा, 5 चेंडू पूर्ण होत आहेत, धावसंख्या होते 29, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू गिरीश. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे. 5 षटक पूर्ण, धावसंख्या 29, 6 गडी बाद. शेवटचा षटक असणार आहे आता. पुन्हा एकदा 4च धावा दिल्या, खर्च केल्यात गिरीश यांनी. 2 षटकात केवळ 8 धावा दिल्या आणि 2 गडी बाद मिळवले ते गिरीश यांनी. सुरेख गोलंदाजी केली होती. आता शेवटचे षटक आहे, धावसंख्या झाली ती 29. थोडी हाणामारी करायची गरज आहे, ती मानसा महाराज संघाची फळणाला. संघाचं शेवटचं व ते दुसऱ्या ठिकाणी तर रोशन. मागच्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद मिळवला. पाव्याचा शेवट षटक आहे, हाणामारी करायची गरज आहे दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या 29 धावा, 6 गडी बाद. शेवटचा षटक, शेवटचा पहिला चेंडू रोशन. आता स्ट्राईकला तो आशिष. सुरेख चेंडू, तेवढा सुरेख फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण वंशकडून. एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 वाढ होते, धावसंख्या होते 30. 5 षटक, 1 चेंडू, 30 धावा, 6 गडी बाद. 6व्या षटकातला दुसरा चेंडू रोशन. आता स्ट्राईकला तो ऋत्विज. सुरेख चेंडू, तेवढा सुरेख फटका, केवळ एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावसंख्येवरती.
तिसरा चेंडू रोशन आशिषच्या दिशेने सुरेख चेंडू तिकडे गजा क्षेत्रात गिरी यांच्याकडून एका धावेवर समाधान धावसंख्येत एकनी वाढत आहे धावसंख्या होती ती 32. धावसंख्या होते 32. सुरेख गोलंदाजी टाकतो तर रोशन आता संघासाठी चौथा चेंडू चौथा चेंडू सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न एका धावेवर समाधान धावसंख्येत एकनी वाढवते धावसंख्या होते 33. 4 चेंडू 33 धावा. शेवटी 2 चेंडू शिल्लक आहेत बघा 2 चेंडू किती धावा येतात ते आणि किती धावाचं आव्हान ठेवतात ते मागचा महाराजा ब संघ जे की संघासमोर. पाचवा चेंडू रोशन सुरेख चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव धावसंख्येत एक निवाड धावसंख्या होते 34. शेवटचा चेंडू धावसंख्या 34. शेवटचा चेंडू शेवटचा षटक शेवटचा चेंडू धावसंख्या 34. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू चेंडू होता सीमारेषा पार धावसंख्या 4 नि वाढ धावसंख्या होती ती 38 आणि 39 धावांचं आव्हान. सहा षटक पूर्ण धावसंख्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलं ते माझा माझ्या ब संघाने जे के संघासमोर.
36 चेंडू 39 धावांची गरज. जे के संघाचा सलामचे फलंदाज स्ट्राईकला तो नील, नॉन स्ट्राईकला तो अनस. माहीमचा मारजा बंग संघाकडून सलामीचा गोलंदाज रघुवीर. अवंत धाव्याने सुरुवात. धावसंख्येला सुरुवात होते एक धाव्याने. धावसंख्या होत्या एक. 39 धावांची गरज आहे ती जे संघाला. पहिला झटका लागतोय तो नीलच्या रूपात. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती पण आता मात्र तंबूत परतावं लागतंय नील यांना. गोल्डन डकचे शिकार होत आहेत नील. आता मैदानात नवीन फलंदाज आला तो अनुज. याने सुद्धा मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्याच प्रकारची फलंदाजी करायची गरज आहे आता जर आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर. एक चेंडू, एक धावा, एक गडी बाद. दुसरा चेंडू. तेवढा सुरेख फटका. एका धावेवर समाधान. धावसंख्येत एक वाढ होत आहे. धावसंख्या होते दोन. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. तिसरा चेंडू स्ट्राईकला तो अनस. सुंदर धाव. एका धावेवर समाधान. धावसंख्येत एक वाढ होत आहे. धावसंख्या 3. 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. सुंदर चेंडू तेवढा सुरेख फटका. एका धावेवर समाधान. चार चेंडू 4 धावा 1 गडी बाद. सुरेख गोलंदाजी तेवढी सुरेख फलंदाजी करते दोन्ही फलंदाज. पाचवा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 5. 4 चेंडू 5 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत ते बॉलिंग पॉवर पे षटकातले. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू 5 चेंडू पूर्ण. धावसंख्या स्थिर 5 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती स्थिर 5 धावसंख्येवर 1 गडी बाद. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू षटक क्रमांक 1 पूर्ण. धावसंख्या झाली ती 5 1 गडी बाद. 30 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे ती जे संघाला.
वरती पहिलं व संघ दुसरा घेऊन तो यश 30 चेंडू 34 धावा. दुसरं षटकाचा पहिला चेंडू यश 9 चेंडू घोषित केल्या पंच दिशांक यांनी. 9 आणि 22 असे दोन अवंतर धावा. धावसंख्या दोन्ही वाढत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 आणि 22 दोन अवंतर धावा मिळाल्या. धावसंख्या झाली ती 7. या पुढे चेंडू फ्रीड असणाऱ्या फ्री चेंडूला फेस करणार तो अनस. पाहूया या चेंडूवर अनस मोठी धाव मारतो का, चौकार किंवा षटकार मारतो का. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावसंख्येवरती. पहिल्या डावात चांगला टाकला तर रघुवीर यांनी 5 धावा खर्च करत आणि गडी बाद मिळवता मोठा झटका नीलच्या रूपात. त्याच प्रकारे गोलंदाजी करायची गरज आहे ती यश डॅनी यांना. पाहूया फीडचा चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि 22च्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्येत 2 वाढ आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावसंख्येवरती. सलग 5 अवांतर धावा टाकतो तो यश. फीडचा चेंडू असणार आहे आणि त्यासाठी चांगला फलंदाज स्ट्राईकला आता आलाय तो अनुज. पाहूया अनुजकडे पुन्हा क्षमता आहे षटकार चौकार मारायची. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. फीडचा चेंडू असणार आहे. पाहूया अनुज कशा प्रकारे त्याला सामोरे जातोय. सुंदर चेंडू होता. फ्री असल्याकडे जीवदान मिळतं तो अनुजांना आणि धावसंख्या बसले 11 धावसंख्येवरती. एक षटक एक चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्या होती ती 12. एकोणतीस चेंडू आणि 27 धावांची गरज आहे झेकेजी संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळण्यासाठी. पण महानचा महाराज संघ गोलंदाजी बळावरती हा सामना विजयी होऊ शकतो. कारण पाहूया दुसरा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू पूर्ण. धावसंख्या 12. एक गडी बाद. तिसरा चेंडू यश.
बघा तिसरा चेंडू. यश. अवांतर धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. रिव्ह्यू घेतल्या वाईट साठी. अवांतर धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 13. निर्धाव चेंडू. 3 चेंडू पूर्ण. धावसंख्या 13. एक गडी बाद. चौथा चेंडू. यश. सुरेख चेंडू. तेवढा सुरेख फटका. चांगला क्षेत्राचा तिकडे उदय यांच्याकडून. एका धावावर समाधान. चांगली फलंदाजी करतो तो आता अनस सुद्धा. कारण आता परिस्थिती अशी आहे की एक एक धावाने सुद्धा जे काही संघ खुश असेल. 4 चेंडू पूर्ण. धावसंख्या ती 14. एक गडी बाद. पाचवा चेंडू. सुरेख फलंदाजी. एक धावेवर समाधान. धावून झाले 15. एक षटक. 5 चेंडू 15 धावा. 25 चेंडू आणि 24 धावांची गरज. शेवटचा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या धाव पोहोचली 16 धावसंख्येवरती. 25 चेंडू 23 धावांची गरज. जे के जी संघाला. दुसऱ्या गदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत एकने वाढ होत्या. धावसंख्या धाव 17. 25 चेंडू 22 धावांची गरज. धावसंख्या झाली 17. शेवटचा चेंडू दुसरकतला. लेग बाईच्या रूपात एक धाव. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होत्या ती 18. 2 षटक 18 धावा. एक गडी बाद. 24 चेंडू 21 धावांची गरज.
तिसरा षटक तिसऱ्या सूत्र गेले ते गणेश यांच्याकडे. तिसरा गदा पहिला चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 18 धावसंख्येवर. तिसऱ्या गतला दुसरा चेंडू गणेश त्याला सामोरं होतं अनस. निर्धाव चेंडू 2 चेंडू पूर्ण धावसंख्या 18 एक गडी बाद. तिसरा चेंडू बाईस स्वरूपात एक धाव धावसंख्येत एक निवाड धावसंख्येत 19. 3 चेंडू 19 धावा. आता 21 चेंडू मागे 20 धावांची गरज आहे ती जे के जी संघाला. चांगली गोलंदाजी करतो तो गणेश आपल्या संघासाठी केवळ एक धाव खर्च केले आहे ती पण 22च्या रूपात. 14 चेंडू आता स्ट्राईकला तो अनुज एक चांगला खेळाडू चांगला फलंदाज. अवांतर धावांनी 22च्या रूपात असे 2 अवांतर धावा धावसंख्या 2 निभार होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावसंख्या. आता 18 चेंडू आणि माफ करा 21 चेंडू आणि 18 धावांची गरज. चौथा चेंडू गणेश. निर्धाव चेंडू 4 चेंडू पूर्ण धावसंख्या 21 एक गडी बाद. 20 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला दोन्ही संघामध्ये. प्री क्वार्टरचा शेवटचा सामना जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल अंतिम 8 मध्ये. पाचवा चेंडू गणेश. पाच चेंडू पूर्ण धावसंख्या ती 21 एक गडी बाद. शेवटचा चेंडू तिषकाचा शेवटचा चेंडू. अवांतर धावसंख्येत एक निवाड धावसंख्या होती ती 22. एक आता 19 चेंडू 17 धावांची गरज. चांगली लढत पाहायला मिळते आपल्या दोन्ही संघांमध्ये. जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. तिषकातला शेवटचा चेंडू
नो चेंडू आणि नो वरती एक चांगला प्रहार केला मागच्या डिक्लेअर मध्ये. धावसंख्या 24. फ्रीडचा चेंडू असणार आहे. 19 चेंडू आणि 15 धावांची गरज. या फलंदाजाचा गडी सोडला होता क्षेत्ररक्षक सिद्धार्थ यांनी. त्याचं उदाहरण देतात होता अनस की मी हलका खेळाडू नाहीये, जर तुम्ही मला आउट घेत नसतील तर मी अशा प्रकारे फलंदाजी करून माझ्या संघाला विजय मिळवून देईल. त्याच प्रकारची फलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते आपल्याला फलंदाज आनंदच्याकडून. 13 चेंडूचा सामना केलाय, केवळ 3 धावा केल्यात अनस यांनी. पण एका साईडने आपल्या संघाकडे शेवटचा चेंडू, फ्रीडचा चेंडू. सुरेख चेंडू लेग बाय शरबत एक धाव. षटक क्रमांक 3 पूर्ण होत आहे. धावांक 25. आता 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ते JKG संघाला. धाव संघाला 25. 18 चेंडू 14 धावांची गरज. 18 18 18 चेंडू 14 धावा. 18 चेंडू 14 धावा. 14 धावा 18 चेंडू. रोमांचक मॅच. वैयक्तिक दुसरा व संघाचा 4था षटक घेऊन आला तो रघुवीर. 18 चेंडू 14 धावांची गरज. सुरेख चेंडू, चेंडू पाला दळा, पंचांनी आउट घोषित केला. अनस बाद होतोय. आता मैदानात नवीन फलंदाज आलाय तो रोशन. चांगल्या बारीक गोलंदाजी केली होती. चांगल्या फलंदाजी गरज आहे कारण 17 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावांची फक्त गरज आहे. मोठे फटके नाही आले तरी संघ जिंकू शकतो. सुरेख चेंडू तेवढा सुरेख पद्धतीने खेळून काढला एका धावेवर. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धाव 26 धावसंख्येवरती. आता 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. रोशनला माहिती आहे की कशा प्रकारे फलंदाजी करायची अशा सिच्युएशन मध्ये. मोठे फटके माझी गरज जरा सुद्धा नाहीये. एक एक धावा काढून सुद्धा संघ विजय होतो. त्याच प्रकारची फलंदाजी करतो तो रोशन. रिव्ह्यू घेतलाय. नो चेंडू. नो चेंडू म्हणजे फ्रीडची संधी. धावसंख्येत एकनी वाढ होते. धावसंख्येत पोहोचते ती आता 27 धावांवर. आता 16 चेंडू 12 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू आहे. पाहूया अनुजकडे पुन्हा क्षमता षटकार मारायची. पाहूया या चेंडू षटकार मारतो का अनुज.
रोशन हा बाद होतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि मोठा झटका लागतोय तो JKG संघाला. रोशन बाद होतो तो एक धावसंख्या करून 3 चेंडू पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली ती 27. आता 15 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता फलंदाजीला तो गिरीश रोकडे. मागच्या सामन्यात एक चेंडू 3 धावा असताना षटकार मारून आपल्या संघाला प्री क्वार्टर मध्ये पोहोचून दिला जातो. तोच फलंदाज आता बॅटिंगला येतो तो गिरीश. 15 चेंडू 12 धावांची गरज. चांगली गोंधळ टाकतो. आता रघुवीर सुद्धा नो चेंडू टाकला होता मागचा चेंडू पण त्यानंतर चांगला कमबॅक केलं आणि मोठा मोठा खेळाडूला तंबूत परतवलं रनआउटच्या रूपात. पाहूया आता चौथा चेंडू. अवांतर चेंडू धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होती 28. 15 चेंडू 11 धावांची गरज. चौथा चेंडू सुरेख चेंडू तेवढा सुरेख पद्धतीने खेळून काढला. एका धावेवर समाधान. धावसंख्येत एक निवाड होत आहे. धावसंख्या होती 29. आता 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाचवा चेंडू चौथ्या षटकातला पाचवा चेंडू. सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका. पाहूया एका धावेवर समाधान. धावसंख्येत एक निवाड होत्या. धावसंख्या होते 30. आता 13 चेंडू 9 धावांची गरज आहे JKG संघाला. जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. कारण एक एक धावा काढून सुद्धा आपला संघ विजय होतो त्याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत एक निवार होत्या. धावसंख्या धावून पोहोचते ती 31 धावसंख्येवरती. आता मात्र केवळ 13 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पाहूया शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. रघुवीर स्ट्राईकला तो गिरीश. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत एक निवाड होत्या. धावसंख्या होत्या ती 32. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. रोमांचक मॅच आणि सामना. टाक टुक टुक डुम टाक टुक तडक दुम टाक टुक. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. स्वतः क्षेत्ररक्षण केलं गोलंदाज रघुवीर यांनी आणि षटक क्रमांक 4 पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती 32 धावसंख्येवरती. 3 गडी बाद. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. बारा चेंडू 7 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 7 धावा. 7 धावा 12 चेंडू. गोलंदाज गणेश. षटकाराला 12 रुपये. हॅलो हॅलो. सुवर्ण संधी. षटकाराला 12 रुपयाचा. सुरेखाचा फटका जातो तो डिक्लेअर झूम कडे. 1 धावा.
11 चेंडू 6 धावा. कमी केलंय. 11 चेंडू 6 धावा. संपली नाही आता कोण येणार नाही बस. या ग्राउंड मध्ये पबजी खेळायचं नाही. तू मार मी मार हे कर, पबजी खेळायचं नाही ग्राउंड मध्ये. सुवर्ण संधी चालूया. अकरा चेंडू 6 धावा. उलटो चेंडू सुरेख फटका 1 धावा. 10 चेंडू 5 धावा. अकरा चेंडू 5 धावा. सुरेख चेंडू निर्धाव आणि बायच्या पद्धतीने टाकला चेंडू 1 धावा. 9 चेंडू 4 धावा. 9 चेंडू 4 धावा. या मृदुकाचार्य कोळी मैदानामध्ये युट्यूब लाईव्ह. नऊ चेंडू 4 धावा. शेवटचा सामना. खूपच आवडता भार चेंडू. पंच यांनी वाईट घोषित केला चेंडू. 9 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा पाहूया सूर्यकाचा पंचांचा इशारा. वाईट चेंडू. 9 चेंडू 2 धावा. नऊ चेंडू 2 धावा. पाहूया या 5व्या षटकामध्ये सामना विजय होतो ते पाहायचे आहे. पाचवा शतक चालू आहे. 5व्या शतकाला 4था चेंडू. 10-12 पॉईंटचा रनअप. सूर्यकाचा चेंडू निर्धाव चेंडू. 8 चेंडू 2 धावा. आठ चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा खूपच सुरेखाची गोलंदाजी. एक निर्धाव चेंडू. सात चेंडू 2 धावा. सुरेखाचा फटका डिकला झूम कडे 1 धावा. बंद केलं एक धावा पाहिजे. बंद केला तर येऊ दे पोलीस. आणि हे नाही जेवण आमच्या घरात आलं ना पाहिजे हे सगळं. यांची तू घरात ठेवलेला. बॅटिंग कोण आहे? बॅटिंग कोणाची आहे?
JKG वर्सेस माहीमचा राजा ब संघ यांच्यात होणार सामना. महाराजा 6 चेंडू 1 धावा. थोडा आवाज कर ना, थोडा आता संपलं. थोडा आवाज कर सांग, थोडा आवाज कर सांग. 6 चेंडू 1 धावा. टाक टुक 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 टाक टुक 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 ठम टाक. 6 चेंडू 1 धावा. हा ग्राउंड पबजीचा नाही मिळत. पबजी खेळू नका. या ग्राउंड पबजी अलाउड नाहीये. 6 चेंडू 1 धावा. अडीतडीचा सामना सुरुवात. 6वा षटक पहिला चेंडू 1 धावांची गरज. वाईट चेंडू सामना वीर होतोय तो. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण आहे रे भाऊ? या मॅचचे मानकरी